नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत डिप्लोमाच्या 4th सेमेस्टरचा मेकॅनिकल आणि प्रोडक्शन ब्रांचचा सुंदर असा सब्जेक्ट ज्याचं नाव आहे प्रोडक्शन प्रोसेस। ठीक आहे ना, चला असो। तर बघा बेटा, या ठिकाणी काय होतं माहिती का की जुन्या स्कीम मध्ये याचं नाव होतं ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे एएमपी असं याचं नाव होतं, बरोबर आहे। पण आता काय झालेलं आहे, याचं नवीन स्कीम नुसार याचं नाव चेंज होऊन प्रोडक्शन प्रोसेस पीपीआर, ज्याचा सब्जेक्ट कोड आहे बेटा 314340 हा सब्जेक्ट कोड तुमचा असणार आहे। तर यामध्ये नेमकं तुम्हाला काय काय शिकायचं आहे, तुमचा सिलेबस नेमका कशा प्रकारचा असेल, कोणकोणते टॉपिक तुम्हाला डिस्कस करायचे आहे, कशा प्रकारे तुमची फायनल एक्झाम होईल, थेअरीचा पॅटर्न कसा असेल, याच्यात न्यूमरिकल्स पडता का, प्रोग्रामिंग पडते का, तर संपूर्ण गोष्टी आजच्या लेक्चर मध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर समजा हे लेक्चर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आताच सबस्क्राइब करून द्या आपल्या YouTube चॅनलला आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळून जाईल अफोर्डेबल कॉस्ट मध्ये। ठीक आहे ना, चला मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। हो सर, ठीक आहे, चलो। तर बघा बेटा, तर प्रोडक्शन प्रोसेस, आता बघा तुम्हाला सर्वांना मागे मी सांगितलं होतं की जर समजा मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुम्ही ब्रांच निवडली असाल आणि तुम्हाला जॉब करायचा असेल वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, तर सर्वात मेन सेक्टर जे असतं बेटा ते असतं आपलं प्रोडक्शन डिपार्टमेंट। आता प्रोडक्शन डिपार्टमेंट म्हणजे नेमकं काय, तर ज्यावेळेस आपण एखादा जॉब मॅन्युफॅक्चर करतो बेटा, तर कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रोसेस वापरल्या गेल्या पाहिजे ते तुम्ही शिकले असाल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी मध्ये, जो तुमचा मागच्या सेमेस्टरचा विषय होता, बरोबर आहे। बघा सेकंड सेमला तुम्हाला एमपीआर नावाचा सब्जेक्ट होता बेटा, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी। तर कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस असतात की तुम्ही त्या ठिकाणी डिस्कस केल्या होत्या। तर आज आपल्याला शिकायचं बेटा थोडंसं ऍडव्हान्स प्रोसेस मध्ये आपल्याला डिस्कशन आज करायचं आहे। ठीक आहे ना, चला असो, सुंदर असा विषय आहे, मॅक्सिमम पूर्ण थिअरॉटिकल विषय बेटा, ठीक आहे ना, पण खूप जास्त कामाचा विषय बेटा। कारण बघा तुम्हाला सर्वांना सांगतो की ज्यावेळेस तुम्ही समजा इंटरव्ह्यूला वगैरे जाता, कारण तुम्हाला माहिती असेल की डिप्लोमाच्या लास्ट इयरला सुद्धा बघा कॅम्पस प्लेसमेंट होतं बरं, की वेगवेगळ्या कंपनीज तुमच्या कॉलेजमध्ये येतात, ठीक आहे ना, तुम्हाला काही तुमचे इंटरव्ह्यू वगैरे होता, काही वेगवेगळ्या प्रकारचे राऊंड वगैरे तुमचे घेतले जातात आणि तुम्हाला ते प्लेसमेंट वगैरे देतात। मग प्लेसमेंट असं भलं मोठं नाही देत, पण बऱ्यापैकी देतात, 12,000 15,000 रुपये महिन्याच्या आसपास तुम्हाला देतात बेटा ते, ठीक आहे ना। मग त्यावेळेस ते प्रश्न काय विचारतात, तर हेच विचारतात बेटा, कारण त्यांना ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग, त्यांना ऍक्च्युअल प्रोडक्शन मध्ये काम करणारा व्यक्ती पाहिजे असतो, बरोबर आहे। मग ते प्रश्न तुम्हाला डेरिव्हेटिव्ह विचारणार आहे का नाही, इंटिग्रेशन विचारणार आहे का नाही, काहीच विचारत नाही बेटा। मॅक्सिमम क्वेश्चन बेटा तुमचे प्रोडक्शन आणि मेट्रोलॉजी वरची, ठीक आहे ना। तर बघा बाळांनो, तू या सर्व गोष्टी या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करू, त्यासोबतच हा जो आपला कोर्स आहे या ऑनलाईन कोर्स मध्ये सर्व गोष्टी आपण प्रॉपर सर्व काही शिकणार बेटा, ठीक आहे ना। चला असो, तर बघा रे बाळांनो, सर्वात पहिली गोष्ट तुमच्या या सब्जेक्टचा एक्झाम पॅटर्न कसा असेल, तर बघा बेटा, तर प्रोडक्शन प्रोसेस याचा शॉर्टकट बेटा पीपीआर। तर बघा 3 तासांचा तुमचा फायनल थेअरी एक्झाम असेल बेटा, फायनल रिटर्न मध्ये पेपर असणार बेटा तुमचा, बरोबर आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे 30-70 चा आपला पॅटर्न आहे। 30 मार्क तुमचे असतात युनिट टेस्टचे आणि 70 मार्क असतात बेटा तुमचे फायनल थेअरी एक्झामचे, बरोबर आहे। चला, त्यामध्ये 40 मार्काची तुमची पासिंग असेल। आणि हो बेटा बघा, याला तुम्हाला प्रॅक्टिकल असेल। प्रॅक्टिकल म्हणजे काय, तुम्हाला मॅन्युअल वगैरे दिलं जाईल किंवा तुम्हाला काही असाइनमेंट वगैरे दिलं जाईल की चला बाबा हे करा, कंप्लीट करा आणि याचं सबमिशन वगैरे तुम्हाला करायचं बेटा, ठीक आहे ना। अशा प्रकारे फक्त 125 मार्काचा तुमचा टर्म वर्क असणार आहे। पण तुम्हाला सांगतो बेटा, सीएनसी प्रोग्रामिंग एक ऍडिशनल सब्जेक्ट तुम्हाला याच्यात दिलेला आहे बेटा, ठीक आहे ना। त्याचं मात्र 50 मार्काचे वेगळे बेटा। तर सीएनसी प्रोग्रामिंग सुद्धा तुम्हाला शिकायचं आहे आणि हे याच विषयात शिकायचं बेटा, ठीक आहे ना। चला असो, पुढे बघा बेटा, लक्ष द्या। तर हे भरपूर सारे चॅप्टर, भरपूर म्हणजे भरपूर नाहीये, 5च चॅप्टर बेटा, ठीक आहे ना। 5च चॅप्टर आपल्याला प्रॉपर शिकायचे। तर या 5 चॅप्टर मध्ये कशामध्ये काय काय शिकायचंय हे आपण पहिले समजून घेऊ बेटा, ठीक आहे ना, की कोणत्या चॅप्टर मध्ये आम्हाला काय काय टॉपिक शिकायचे आहे, कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहे, सर्व आपण बघणार आहोत। पण त्या अगोदर बघा बाळांनो, बघा जर समजा तुम्ही पहिल्यांदा मला बघत असाल, बरोबर आहे, तर आताच बघा बेटा डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन। कारण बघा हा जर व्हिडिओ तुम्ही जर पाहत असाल आपल्या YouTube चॅनलवर, तर डाउनलोड करा बेटा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये भरपूर सारे डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळून जातील, ठीक आहे ना, आणि ते सुद्धा एकदम कमी किमतीत बेटा, एकदम कमी किमतीत। मग सर कोणकोणते विषय, तर बघा बेटा तुम्हाला सर्वांना थेअरी ऑफ मशीन या विषयाची भीती वाटते, कारण ड्रॉइंग पण आहे, थेअरी पण आहे, न्यूमरिकल पण आहे। मी पण घेतला बेटा ड्रॉइंग वाला पार्ट जो आहे तो मी घेतला, काय टेन्शन न घ्या, बरोबर आहे। त्यानंतर मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट हा सुद्धा विषय भरपूर कामाचा आहे बेटा। त्यानंतर आहे तुमचा प्रोडक्शन प्रोसेस, मीच घेतलेला आहे। त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल हा सुद्धा तुमचा ऑनलाईन एमसीक्यू एक्झाम आहे बेटा याची तुमची, बरोबर आहे। पण याच्या टेस्ट सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत, बरोबर आहे। याची प्रॉपर लेक्चर तुम्हाला दिलेले आहे, एमसीक्यूच्या टेस्ट सिरीज तुम्हाला दिलेला आहे, आयएमपी क्वेश्चन बँक तुम्हाला दिलेली आहे, सर्व काही सर्व। आणि याचा जर तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा तर तुम्ही कॉम्बो सुद्धा घेऊ शकता बेटा, तुमचे पैसे सुद्धा वाचून जातील। कॉम्बो विकत घेऊ शकता,
डायरेक्टली त्यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळून जाईल बेटा. एक्स्ट्रा तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. म्हणजे बघा, बाहेर जर तुम्ही ऑफलाईन क्लासेस वगैरे लावत असाल बेटा, बरोबर आहे, तर एका विषयाची फी तुमची असेल 3,500, 4,000, 5,000, बरोबर आहे. पण एका विषयाच्या फीज मध्ये तुम्हाला हे सर्वचे सर्व मिळून जाईल बेटा. ठीक आहे ना. तर फायदा तुमचा घरी बसून कोणत्याही वेळेमध्ये आपापला मोबाईल उघडून तुम्ही अभ्यास करू शकता बेटा. ठीक आहे ना. तर हा फायदा तुमचा असणार आहे. मग सर, आम्हाला या कोर्समध्ये काय काय मिळेल? तर बघा बेटा, सर्वात पहिले तुमचा संपूर्ण सिलेबस हा कंप्लीट केला जाईल. ठीक आहे ना. फुल्ली सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल बेटा. त्यानंतर आता समजा फ्री क्रॅश कोर्स तुम्हाला दिला जाईल. तर क्रॅश कोर्स म्हणजे काय हो सर? तर क्रॅश कोर्स म्हणजे हा असतो बेटा आपला रिव्हिजन वाला क्रॅश कोर्स. म्हणजे काय की बघा बेटा, कसं असतं माहिती का, की समजा फर्स्ट चॅप्टरचे प्रोडक्शन प्रोसेसचे मी बनवले 20 व्हिडिओ. ओ बापा, 20 व्हिडिओ? हो सर, बनवू शकता, असं आहे ते. तर बघा बेटा, आता मला सांगा, एक्झामच्या टायमाला परत तुम्ही हे 20 व्हिडिओ बघणार आहे का? वेळ तरी भेटेल का तुम्हाला एवढं 20 व्हिडिओ बघण्याचा? नाही बेटा, नाही भेटणार. मग अशा टायमाला हे संपूर्ण 20 व्हिडिओचे पूर्ण प्रॉपर तोडून मोडून संपूर्ण 20च्या 20 म्हणजे पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन तुम्हाला मिळून जाईल बेटा 2 ते 3 लेक्चर मध्ये. म्हणजे ते 2-3 लेक्चर बघा, पूर्ण चॅप्टर तुमचा कव्हर होऊन जाईल डायरेक्टली. पण केव्हा? जेव्हा तुम्ही ते 20 व्हिडिओ पाहिले असेल ना, तेव्हा तुम्हाला ते समजेल. हे पण महत्वाचं बेटा. ठीक आहे ना. म्हणजे ते रिव्हिजन असेल बेटा. ते काय असेल? आपले रिव्हिजन, 1 शॉट लेक्चर ते असेल तुमचे, बरोबर आहे. तर तो फ्री क्रॅश कोर्स, त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्राचे पैसे पे करायची गरज नाही. क्रॅश कोर्स तुम्हाला फ्री मिळेल. थेरी नोट्स तुम्हाला प्रॉपर मिळून जाईल. नंतर फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युलाचे नोट्स वगैरे मिळून जाईल. टॉम मध्ये तुमचे फॉर्म्युले लागतात, तर टॉमचे फॉर्म्युलेचे नोट्स तुम्हाला मिळून जाईल. नंतर IMP प्रॅक्टिस पेपर आहे, क्वेश्चन बँक आहे, टेस्ट सिरीज तुमची चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज तुमची होईल. IMP क्वेश्चन बँक शेवटी दिले आहे, त्यातून मॅक्सिमम क्वेश्चन तुमचे फायनल एक्झामला येणार, म्हणजे येणारच. ठीक आहे, चलो. तर अशा प्रकारे संपूर्ण तुम्हाला मिळणारे संपूर्ण फीचर तुम्हाला मिळणार आहे बेटा एकदम कमी किमतीत. जा एकदा ऍप्लिकेशन डाउनलोड करा बेटा. ऍप्लिकेशन मध्ये बघा फ्री डेमो लेक्चर दिलेले बेटा. फ्री डेमो लेक्चर, पहिले डेमो लेक्चर बघा. आमचं शिकवणं तुम्हाला कसं वाटतं, आमचं शिकवणं जर तुम्हाला आवडलं तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता बेटा, नाही तर करू नका. ठीक आहे ना. चला असो, तर कॉम्बो आहे बेटा. कॉम्बो जर परचेस केला तुमचे पैसे वाचतील, दुसरं काही विषय नाही बेटा. ठीक आहे ना. आणि हो, महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की तुम्हाला जे पण काही प्रॉब्लेम असेल, ऍप्लिकेशन रिगार्डिंग प्रॉब्लेम असू द्या किंवा कोणतेही प्रॉब्लेम असू द्या बेटा, ठीक आहे ना, तुम्हाला प्रॉब्लेम जर तुम्हाला येत असेल तर बघा, हे आमची हेल्पलाईन नंबर आहे बेटा. या हेल्पलाईन नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, बरोबर आहे. नंतर तुम्ही जर समजा कॉल थोडंसं टाळा बेटा, कारण कॉलिंगचं कसं असं माहिती, एखाद्या वेळेस कोणाचा कॉल उचलला जातो, नाही जात, पण व्हॉट्सअपला रिप्लाय मात्र तुम्हाला दिला जाईल बेटा. ठीक आहे ना. त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला रिप्लाय करू शकता. म्हणजे बघा, व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा. जे पण तुमचे लॉग इन इश्यू असेल, कोर्स परचेस करायचा असेल किंवा इतर कोणतेही इश्यू असू द्या बेटा, तुम्हाला जी पण काही माहिती लागेल, आमच्या कॉलिंग टीम, आमची हेल्पलाईन टीम आहे बेटा, ही नक्की तुम्हाला कॉपरेट करणार आहे बाळांनो. ठीक आहे ना. तर यांच्याकडून जर तुम्ही कोर्स परचेस करशाल ना, तर तुम्हाला एक्स्ट्रा 50 रुपीजचा डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल बघा. आणि इंटरनेट हँडलिंग चार्जेस जे लागतात प्लस 20 to 30 रुपीजचा एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल बेटा, जर आमच्या टीम कडून जर तुम्ही कोर्स परचेस केले तर. ठीक आहे ना. तर कॉन्टॅक्ट करा बेटा. आणि हो, लगेच तुम्ही असं बघा मेसेज करता आणि लगेच तुम्हाला तिकडून रिप्लाय आला पाहिजे असं नाही बेटा. तुम्ही म्हणता हाय, लगेच तुम्ही हॅलो आला पाहिजे असं नाही होऊ शकत बेटा. थोडा वेळ लागतो. ठीक आहे ना. रोजचे जवळपास 1000 मेसेज येतात, त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो. पण लवकरात लवकर, आज सून ॲज पॉसिबल तुम्हाला रिप्लाय देण्याचा आमची टीम पूर्ण प्रयत्न करेल बेटा. ठीक आहे ना. चला असो, तर बघा, इन शॉर्ट सर्वच्या सर्व ऍप्लिकेशनवर कोर्सेस अवेलेबल आहे. सेकंड इयर, फर्स्ट इयर, थर्ड इयर, जे पण काय असू द्या बेटा, जा एकदा चेक करा. तुमचे बॅकलॉग असेल, एटीकेटी असेल, काहीही असू द्या बेटा, मी आहे ना, टेन्शन घेऊ नका. प्रॉपर सर्व काही तुमचं होणार आहे बेटा. ठीक आहे. चलो, तर आता आपण बघूया बेटा आपल्या सिलेबसला. ठीक आहे ना. तर पहिलं चॅप्टर तुमचं आहे बेटा फंडामेंटल ऑफ सीएनसी मशीन, जे तुमचं 12 मार्कांना आहे बेटा. मग यामध्ये नेमकं तुम्हाला येणार काय आहे, तर सीएनसी मशीन नेमकी कशा प्रकारे वर्क करते, कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल, म्हणजे पूर्णपणे कॉम्प्युटराइज ती मशीन असते बेटा. म्हणजे कॉम्प्युटरने आपण त्याला कंट्रोल करू शकतो. त्यामध्ये आपल्याला काहीच करायची गरज नसते, फक्त वर्क पीस लावा, प्रोग्राम टाका, प्रोग्राम मस्त टाईप करा, एंटर बटनवर क्लिक करा, मस्त बघून असे मजा पहा. फक्त ऑटोमॅटिक सर्व प्रोसेस होतं बेटा, सर्व प्रोसेस ऑटोमॅटिकली होतं बेटा. ठीक आहे ना. तुम्हाला काहीच करावं लागत नाही. तर हे सर्व तुम्हाला प्रोग्रामिंग कशा प्रकारे असतं हे सुद्धा तुम्हाला शिकायचं बेटा. वाटलं असं प्रोग्रामिंग कशी करताना हे तुम्हाला मी शिकवून देईल बस. कारण बेटा माझा आहे ना, याचा कोर्स वगैरे माझे झालेले आहे. तुम्हाला माहिती असेल की अहमदाबादला आहे ना, सिपेट नावाची कंपनी, जी आपली छत्रपती संभाजीनगरला पण आहे ना, एक ब्रांच त्यांची आहे सिपेट करून, बरोबर आहे. तर सिपेट मध्ये माझा कोर्स झालेला आहे, सीएनसी प्रोग्रामिंगचा कोर्स मी केलेला आहे. त्यानुसार मी काय केलं होतं, जळगावमध्ये JMIDC ना, त्या ठिकाणी सुद्धा जवळपास 3 ते 4 इंडस्ट्री अशा होत्या, त्या ठिकाणी सीएनसी मशीन होत्या. तर त्या ठिकाणी प्रोग्राम सुद्धा मी विकलेले बेटा. म्हणजे एमडॉक सिरीज, फानुक सिरीज वर ते प्रोग्राम रन व्हायचे. तर ते प्रोग्रामिंग सुद्धा मी केलेलं आहे बेटा. त्याचे 5-5, 6-6 हजार रुपये मला एका प्रोग्रामचे मिळायचे. मस्त मी कमाई केलेली, असं काहीच नाही, कारण माझा सीएनसी प्रोग्रामिंगचा पूर्ण कोर्स झालेला आहे. तर तुम्हाला मी सीएनसी प्रोग्रामिंग शिकवून देईल बस, काही टेन्शन तुम्ही घेऊ नका. ठीक आहे. तर बघा, सीएनसी मशीनचा पूर्ण फंडामेंटल ऑफ सीएनसी मशीन तुम्हाला शिकायचंय. ही मशीन कशी वर्क करते, वेगवेगळे एलिमेंट्स कोणकोणते असतात, मग ऍब्सोल्यूट सिस्टीम म्हणजे काय, इन्क्रिमेंटल सिस्टीम म्हणजे काय, पॉईंट टू पॉईंट सिस्टीम म्हणजे काय, हे सर्व तुम्हाला शिकायचं बेटा.
पहिल्या युनिटमध्ये, जे तुमचं 12 मार्काला असणार आहे. दुसरं बेटा ग्राइंडिंग अँड सुपर फिनिशिंग. आता ग्राइंडिंग तुम्ही बघितलं असेल बेटा, ग्राइंडर पाहिलं, ग्राइंडर म्हणजे बघा एखाद्या वेळेस समजा आपण बघा मेटलला कट करायचं असेल तरी सुद्धा ग्राइंडर वापरतो आपण, बरोबर आहे. पण त्याला बघा जी चकती असते बघितली ती, त्याला म्हणतात ॲब्रेसिव्ह प्लेट. त्याला आपण काय म्हणतो बेटा, ग्राइंडिंग प्लेट म्हणतो ना आपण, त्याला ॲब्रेसिव्ह प्लेट म्हणतो बेटा. काय म्हणतात, ॲब्रेसिव्ह प्लेट. म्हणजे जर तुम्ही ती प्रॉपर जर ग्राइंडिंग प्लेट, ग्राइंडिंग व्हील जर तुम्ही हातात घेतलं, तुम्हाला दिसेल असे बारीक 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 नुकेले दाणे त्याच्यावर दिसतील. पॉलिश पेपर पाहिला, पॉलिश पेपर, त्या पॉलिश पेपरवर जसे ॲब्रेसिव्ह पार्टिकल असतात ना, बारीक बारीक टोकदार जे दाणे असतात ना, तसेच त्या ग्राइंडिंग व्हीलवर सुद्धा असतात बेटा. तर ते कशा प्रकारचे असतात, मग त्याचे ग्रेड काय असतात, वेगवेगळे त्याचे ग्रेड कोणकोणते आहे, बरोबर आहे, हे सुद्धा तुम्हाला शिकायचंय. मग ग्राइंडिंगच्या वेगवेगळ्या मेथड कोणकोणत्या आहे, सुपर फिनिशिंगच्या मेथड कोणकोणत्या आहे, मग गिअर हॉबिंग म्हणजे काय, गिअर हॉर्निंग म्हणजे काय, पॉलिशिंग म्हणजे काय, सुपर फिनिशिंग म्हणजे काय, या सर्व गोष्टी म्हणजे एखादे मेटल आपलं प्रोडक्ट तयार झालेलं आहे, फक्त फायनल टच त्याला द्यायचं आपल्याला, एकदम फायनल पॉलिश बिलिश मारून आपण देतो ना, एकदम मस्त सुपर फिनिश, एकदम फाईन फिनिश दिसली पाहिजे, एकदम फाईन फिनिश. तर हे सर्व सुपर फिनिशिंगच्या वेगवेगळ्या प्रोसेस कोणकोणत्या आहे, त्यासाठी मशीन कोणकोणते वापरले जातात, प्रोसेस कशा प्रकारे केली जाते, नंतर त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज, कुठे कुठे कोणकोणती प्रोसेस यूज केली जाते, या सर्व गोष्टी तुम्हाला शिकायच्या बेटा. 12 मार्कांना संपूर्ण चॅप्टर तुमचं असणार आहे. ठीक आहे, चला त्यानंतर बेटा गिअर मॅन्युफॅक्चरिंग मेथड. तुम्ही गिअर वगैरे पाहिले, तुम्ही गाडी जे गिअर बॉक्स वगैरे असतात, ते गिअर वगैरे तुम्ही बघितले असेल, बरोबर आहे. तर गिअर कशा प्रकारे मॅन्युफॅक्चर करतात, ते मिलिंग मशीनवर करतात. मिलिंग मशीनवर गिअर कटिंग केले जाते, बरोबर आहे. किंवा ब्रोचिंग मशीन आहे, ब्रोच म्हणून एक मशीन आहे बेटा, तर ब्रोचिंग प्रोसेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शिकायची बेटा. ब्रोचिंग प्रोसेस आहे, नंतर गिअर फॉर्मिंग प्रोसेस आहे, गिअर शेपिंग प्रोसेस आहे, बरोबर. गिअरला शेप कशा प्रकारे दिला जातो, बरोबर आहे. त्या सर्व प्रोसेस तुम्हाला शिकायची बेटा गिअर मॅन्युफॅक्चरिंग मेथड. एक आहे गिअर मिलिंग, एक आहे गिअर शेपिंग, आणि एक आहे बेटा तुमची गिअर ब्रोचिंग. या 3 बद्दल तुम्हाला डिटेल शिकायचं बेटा. मग या गिअरला मॅन्युफॅक्चर कसा करतात, मग गिअरची टर्मिनॉलॉजी काय काय आहे, मग गिअरला मग प्रॉपर फिनिशिंग वगैरे कशी येतात, त्याला प्रॉपर ऍप्लिकेशन मध्ये कसं आणतात, हे सर्व तुम्हाला शिकायचं बेटा. या 3rd नंबरच्या चॅप्टर मध्ये सर्वात महत्वाचा चॅप्टर बेटा, हा खूप महत्वाचा. तर 18 मार्कांचं वेटेज बेटा या चॅप्टरला. त्यानंतर बेटा प्रेस अँड ऍक्सेसरीज. प्रेस मशीन तुम्हाला माहिती का, प्रेस. आता बघा तुम्ही पंचिंग मशीन पाहिली, पंचिंग मशीन आपण काय करतो, पेजेस घेतो, पेजेसला पंचिंग वगैरे करतो, बरोबर आहे. तर पेजेसवाली पंचिंग मशीन तर आम्हाला माहिती आहे, पण बघा बेटा इंडस्ट्रीमध्ये मोठ्या मोठ्या प्रेस मशीन असतात, ज्या हायड्रोलिकवर चालतात, काही न्यूमॅटिकवर चालतात, बरोबर आहे, काही मेकॅनिकलवर पण चालतात, म्हणजे मेकॅनिकल ऑपरेशनवर पण चालतात, बरोबर आहे. तर या प्रेस मशीन कशा प्रकारे वर्क करतात, मग वेगवेगळ्या प्रकारचे डाईज काय असतात, डाय म्हणजे काय असते, डाय म्हणजे काय, केसांना डाय करतात ते नाही रे. डाय म्हणजे एक प्रकारचा मोल्ड, साचा. तो साचा वेगवेगळ्या प्रकारचा कसा असतो, जिग्स म्हणजे काय, फिक्सर म्हणजे काय, नंतर पोझिशनला प्रॉपर पोझिशनला त्या वर्कपीसला होल्ड करून ठेवायचं असेल तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा वापर केला जातो, नंतर वेगवेगळे टूल्स कोणकोणते असतात प्रेससाठी, ठीक आहे ना. तर प्रेस मशीन बद्दल सर्व डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी शिकायचं. प्रेस मशीन, ठीक आहे ना, जी दाबणारी मशीन असते ना, दाबणारी प्रेस करणारी, तर ही मशीन आपल्याला बघा माझ्या मित्राचं वर्कशॉप आहे, तर त्या ठिकाणी ना म्हणजे एक पोल असतो, पोल होता ना, त्या पोलला जोरात ट्रक ठोकून चालली गेली डायरेक्टली. तो पोल असा वाकडावून गेला होता, पोला डायरेक्ट वाकडावून गेला होता, एकदम लोखंडाचा पोल होता, एकदम जड बदक. मग त्या पोलला आणलं गेलं, त्या मशीनच्या खाली ठेवलं गेलं, आणि प्रेस मशीन फक्त एकदम म्हणजे इतू फोर्स टाकला त्या भाऊने, फक्त बस काय इतू फोर्स टाकला, आणि पूर्ण तो बेंड झालेला जो बीम होता तो असा प्रॉपर सरळ झाला होता बेटा, एकदम सरळ. म्हणजे एवढं हाय प्रेस, एवढी मॅक्सिमम ताकद असते बेटा प्रेस मशीन मध्ये, ठीक आहे ना. चला असो, त्याचे सर्व ऍक्सेसरीज कोणकोणते आहेत, त्याचे वेगवेगळे पार्ट कोणकोणते आहेत, एलिमेंट्स कोणकोणते त्या मशीनचे, हे सर्व तुम्हाला या चॅप्टरमध्ये शिकायचं. 18 मार्कांचा चॅप्टर बेटा, हाय वेटेज आणि सर्वात सोपं चॅप्टर आहे, सर्वात सोपं, मजा येईल तुम्हाला हे चॅप्टर शिकून. त्यानंतर बेटा नॉन ट्रॅडिशनल मशीनिंग प्रोसेस. आता नॉन ट्रॅडिशनल म्हणजे काय, लेटेस्ट वाल्या. ट्रॅडिशनल म्हणजे काय, जुन्या काळातल्या. पण नॉन ट्रॅडिशनल म्हणजे काय, जुन्या काळातलं नाही, नवीन टेक्नॉलॉजीवर चालणाऱ्या. म्हणजे काय, लेझर बीम मशीनिंग कशी वर्क करते, ओ बापा, लेझर मशीन कशी वर्क करते. नंतर अल्ट्रासोनिक मशीन, अरे बाप रे बाप, USM म्हणता तुम्ही त्याला, बरोबर आहे. अल्ट्रासोनिक मशीन कशी वर्क करते, कशी प्रकारे चालते, हे सर्व तुम्हाला लिहावं लागतं. ती कशी प्रकारे बनते, कन्स्ट्रक्शन काय, त्याचं वर्किंग काय, कशा प्रकारे प्रोसेस होते, एखादं ऑपरेशन कसं करतात, सर्व शिकायचं तुम्हाला. लेझर बीम मशीन, लेझर कसा येतो, कशा प्रकारे बनतो, कोणत्या सेटअप पॅरामीटर कसा असतो, सर्व तुम्हाला शिकायचं. नंतर EDM, इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग प्रोसेस. EDM याच्यात एक रॉड असतो, इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे कॉन्सेप्ट लागतं 9वी-10वीतले, बरोबर आहे. तर ते केमिस्ट्रीचे कॉन्सेप्ट करून आपल्याला काय करायचं, तिथलं मटेरियल रिमूव्ह करायचं आहे. नंतर तुमची वायर कट EDM आहे, बरोबर आहे. नंतर तुमचं असे भरपूर सारा मेथड आहे बेटा तुमच्या डायरेक्टली, ज्या नॉन ट्रॅडिशनल लेटेस्ट वाल्या आहे, एकदम लेटेस्ट. तर त्या सर्व तुम्हाला शिकायचे बेटा या 5व्या चॅप्टर मध्ये, जे 10 मार्कांना तुम्हाला असणार आहे बेटा. तर अशा प्रकारे तुमचा सिलेबस असेल बेटा. तर इन शॉर्ट मला असं म्हणायचं बेटा, जे आपण काही ऍडव्हान्स मशीनिंग प्रोसेस आहे, ऍडव्हान्स,
तर या सर्व तुम्हाला PPR या सब्जेक्टमध्ये तुम्हाला शिकायच्या आहे. तर याचा आपला ऑनलाईन कोर्स सुद्धा आहे बेटा. तर या कोर्समध्ये मी डिटेल सिलेबस तुम्हाला प्रॉपर सांगितला, तर सर्व तुमचे लेक्चर प्रॉपर होतील, काहीच काळजी करू नका बेटा, ठीक आहे ना. लेक्चर प्रॉपर होईल, तुम्हाला नोट्स प्रॉपर दिल्या जाईल, क्रॅश कोर्स होईल, रिव्हिजन लेक्चर होईल, सर्व काही होणार बेटा, काळजी करायची गरज नाही बेटा, ठीक आहे ना. चला असो, फक्त बघा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. विनीत ट्युटोरियल नावाचं ऍप्लिकेशन आहे बेटा आपलं, ठीक आहे ना. भरपूर सारे कोर्सेस त्यामध्ये अवेलेबल आहे. एकदा बघा, डेमो लेक्चर बघा, आमचं शिकवणं आवडलं तरच तुम्ही कोर्स परचेस करू शकता बेटा, ठीक आहे ना. तर कॉम्बो सुद्धा अवेलेबल आहे बेटा. आमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्स परचेस वगैरे करू शकता बेटा, ठीक आहे. चलो, आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत धन्यवाद.